5 4 3 2 1 सावधान आसन सोडायचे. 1 ला मान सरळ करायचे, 2 ला हात जावे घ्यायचो, 3 ला पाय सरळ करायचे, 4 ला दुसरा पाय सरळ करायचा. सावधान दुसरं आसन करायचंय. उजवा पाय जवळ घ्या 1. आता उजवा हात उचलून डाव्या हाताच्या तळव्यासमोर ठेवा 2. पाठ सरळ करून घ्या. पाठ झुकले पुढं, पाठीला सरळ करण्याचा प्रयत्न करा आणि मान मागे न्या. आसन पूर्ण, श्वसन संथ. कालावधी मोजायला सुरुवात. या आसनामध्ये काय होतंय तर प्रथम आपण केलं डाव्या बाजूकडे असलेलं वरती असलेला भाग, फुफ्फुसाचा डावा फुफ्फुस, त्याच्या खाली असलेलं जठर, त्याच्या खाली असलेला पॅनक्रिया, त्याच्या खाली असलेलं लहान आतडं, मोठं आतडं आणि डावी किडनी, याच्यावरती दाब आला होता. आता विरुद्ध बाजूने केलं असं. आता विरुद्ध बाजूला असलेलं उजवं फुफ्फुस, हृदयाचा भाग, त्याच्या खाली असलेला जठर, हे सर्व याच्यावरती कार्यक्षमता सुधारते. जसं आपण कपड्याला पिळतो ना, तशा ठिकाणी पीळ बसल्यामुळं त्याची याचबरोबर पाठीच्या मणक्याचा पीळ बसला, पाठीचा मणका म्हणतात ना गादी सरकली, तो मणका असा पीळ बसून ती गादी जागेवर येईल आपली. त्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे, पोटासाठी पण आणि पाठीसाठी पण. आपण आसन थोडंसं पुढचं करूयात, आपण प्रयत्न करूयात. छान केलं आसन, अभिनंदन. आसन पुन्हा वक्रासनात करायचं आहे, थोडं आडवासमधलं. आता डावा पाय उचलायचा आहे, उजव्या बाजूच्या गुडघ्याकडे टाचीला अशी ठेवायची 1. आता उजवा हात उचलायचा आणि गुडघ्याला रेटा द्यायचा प्रयत्न करायचा, जितका शक्य असेल तितका प्रयत्न करायचा आहे. बगल गुडघ्याला लागण्याचा, नाही जमेल तर कोपर लावा आणि ही नमस्कार स्थिती करा. ठीक आहे, एवढं मी केलं, छान आहे. फक्त गुडघा हात वाकवा फक्त असा. हा बस. हात नका उठलो, काय अडचण नाही. पीळ बसतो ना, गुडघ्याला पीळ बसतो ना, हे महत्त्वाचं आहे. जमलं तर असं करा आणि जमलं तर असं करा. अपेक्षित आहे पुढचा पायाचा तळवा पकडण्याचा. आसन पूर्ण, श्वसन संथ. नका होतलं आता, पण येईल ना. हात माझा पकडला का नाही, तुमचा येईल हळूहळू. आज नाही जमलं तर उद्या जमेल.